आजच्या विषयामध्ये जात असताना खरोखर स्तोत्रसंहिता अध्याय 103 आणि वचन 15 आणि 16 17 या 3 वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो, विनंती करील स्तोत्रसंहिता अध्याय 103 वचन 14 15 आणि 16 मी वाचत आहे. कारण कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवितो. मानव प्राण्याचे आयुष्य गवताप्रमाणे आहे, गवतासारखे आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो, वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही. आम्ही येथे एका दाविदाच्या स्तोत्राबद्दल पाहतो. आणि कारण तो आमची प्रकृती जाणतो, आम्ही माती आहोत याची आम्हास तो प्रत्येकाला आठवण करून देतो. आणि खाली म्हटलंय मानव प्राण्याचे आयुष्य एका गवतासारखे आहे. पुढे म्हटलं वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो, परंतु वारा त्यावरून गेला म्हणजे तो नाहीसा होतो, तो संपतो आणि त्याचा त्या ठिकाणीशी पुन्हा कधीही संबंध येत नाही. आमच्या जीवनाशी तुलना एका गवताप्रमाणे, एका फुलाप्रमाणे आणि एका वाऱ्याप्रमाणे केलेली आहे. आणि वाचत असताना खरोखर या वचनाचं अध्ययन, या वचनाचं मनन करत असताना थोडासा विचार माझ्या मनामध्ये आला की खरोखर मानव प्राण्याचं आयुष्य एक गवतासारखं आहे. आणि असं म्हटलं की तो फुलाप्रमाणे फुलतो. किती भयंकर आमच्या जीवनाला, आमच्या आयुष्याला ही उपमा दिलेली आहे. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी उपमा आमच्या जीवनाशी जोडलेली आहे. असं म्हटलं तुम्ही जगाचा प्रकाश आहात, किती बरं वाटतं की आम्ही जगाचे प्रकाश आहोत. असं म्हटलं तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, आणि खरोखर त्या मिठाशी तुलना आमच्याशी केलेली आहे. परंतु इथे एक तुलना असं म्हटलेलं आहे, मानवाचं आयुष्य एका गवतासारखं आहे. काय ते बघ गवत, ते गवत काय दर्शवतं? मानवाचे फुलाप्रमाणे फुललेले जीवन म्हणजे त्याची संपन्न स्थिती आम्ही दर्शवतो, पाहतो. परंतु ते फुल एक वनातील आहे आणि असं म्हटलेलं आहे हे जीवन सुरक्षित नाही, ते असुरक्षित जीवन आहे. प्रियांनो, हे जे जीवन आहे, हे जे गवतासारखं आमचं जीवन आहे आणि या गवताच्या जीवनासारखं असलेलं आमचं जीवन असं म्हटलेलं आहे ते वनातील फुलाप्रमाणे फुलतं. आम्ही ज्या वनातील पाहतो गवत फुलाच्या तुलनेने बराच किंवा अधिक वेळ टिकणार असं आहे. आणि जे फुल आहे आणि जे गवत आहे याची तुलना जर आम्ही केली तर त्या फुलापेक्षा गवत हे अधिक काळ टिकणार असं आहे. परंतु त्या गवताबद्दल आम्ही पाहतो, त्या फुलाबद्दल आम्ही पाहतो, फुल रानात फुलते. फुल जे आहे हे रानात फुलणारं हे फुल आहे, परंतु हे रान जे आहे हे रान जगाचं आहे. आणि ह्या फुलाबद्दल, ह्या गवताबद्दल आम्ही ज्यावेळेस स्पष्ट पाहतो, असं म्हटलं की त्यांचं आयुष्य, मानवप्रमाणेचं आयुष्य हे गवताशी समान केलेलं आहे, हे गवताशी जोडलेलं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो, वारा त्यावरून गेला म्हणजे तो नाहीसे होतो. परंतु हे जे फुललेलं जीवन आहे किंवा हे जे फूल आहे किंवा हे जे गवत आहे, ह्या गवतावर असं म्हटलेलं आहे वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते. प्रियांनो, हे जो आम्ही वारा पाहतो, हा वारा म्हणजे काय आहे? हा वारा म्हणजे आमच्या जीवनावर, आमच्या आयुष्यावर, आम्ही जगत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर येणारं अरिष्ट आहे, आमच्यावर येणार एक संकट आहे. आणि त्या संकटाबद्दल असं म्हटलं, जर त्या फुलावून, त्या गवतावून जर वारा गेला तर तो नाहीसे होतो, तो संपतो, त्याच्याशी पुन्हा कधीही संबंध येत नाही. आणि म्हणून म्हटलं या जगात अनेक माणसे फुलाप्रमाणे फुलतात. असं म्हटलेलं आहे या जगात अनेक लोक फुलाप्रमाणे काय करत असतात? फुलतात. त्यांच्या शिक्षणाच्या, ज्ञानाच्या बळावर संपत्तीच्या कीर्तीचा सुगंध पसरतो, पण तो किती वेळ? आणि बऱ्याच लोकांना आपल्या संपत्तीचा, आपल्या शिक्षणाचा आणि आपल्या बळाचा गर्व असतो. तो गर्व म्हणजे तो एक प्रकारचा सुगंध आहे प्रियांनो. आणि या सुगंधाबद्दल आम्ही पाहतो, असं म्हटलेलं आहे हा सुगंध किती वेळेस टिकणारा असा आहे, हा सुगंध देखील नाहीसा होणारा आहे, हा सुगंध देखील विघळणारा असा आहे. आणि म्हणून या जगात जगत असताना प्रियांनो, खरोखर आमचा गर्व, आमचा अहंकार, आमची ताकद, आमची संपत्ती, या प्रत्येक गोष्टीचा कधी कधी आम्हाला गर्व होतो, कधी कधी आम्हाला त्या गोष्टीचा
अहंकार होतो. परंतु सांगितल्याप्रमाणे त्या फुलाच्या जीवनाप्रमाणे आम्ही जर घेतलेलं जे उदाहरण आहे, असं म्हटलेलं आहे, त्यावरून वारा गेला म्हणजे तो नाहीसा होतो आणि पुन्हा कधीही त्याचा संबंध त्या जागेशी येत नाही. प्रियांनो, आमचं हे जीवन एक भयंकर असं आमचं जीवन आहे. हे जीवन जगत असताना अनेक गोष्टीला आम्हाला सामोरं जाण्याची फार गरज आहे. परंतु या जीवनामध्ये जर आम्ही या फुलाप्रमाणे जर फुललो आणि खरोखर आमचं जीवन एक क्षणभंगूर आहे, आमच्या जीवनाला अर्थ नाही, असं म्हटलेलं आहे. तुमचं जीवन एका वाफे समान आहे, ते थोडस दिसणार आणि नंतर न दिसणार असं आहे. आणि खरोखर आमचं जीवन त्या प्रभूचे हाती देणं किती गरजेचं आहे. आमच्या प्रभूला आमच्या जीवन सोपून देणं किती गरजेचं आहे. आणि प्रति दिवशी त्याच्या वचनाचं मनन देखील करणं किती गरजेचं आहे. आणि म्हणून योब देवाचा महान सेवक याचं वर्णन करत असताना म्हणतो, योब याचा 14 अध्याय आणि वचन 2 प्रमाणे मध्ये म्हणतो, तो फुलाप्रमाणे फुलतो व खुडला जातो, तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, तो राहत नाही. आमचं जे जीवन आहे असं म्हटलेलं आहे, तो फुलाप्रमाणे फुलतो. हे जे आमचं जीवन आहे एका फुलासारखं आहे, हे फुलवलं जातं म्हणतोय. आणि पुढे असं म्हटलं की ते खुडलं जाणार आहे, ते संपणार आहे, ते छायेप्रमाणे सत्वर निघून जातं. सत्वर म्हणजे अगदी पटकन, अगदी घाईघाईने हे आमचं जीवन निघून जाणार असं आहे. आम्हा प्रत्येकाला आम्हाला एक वेळेस हे जग सोडून निघून जायचं आहे. परंतु हे जे आयुष्य आणि हे जे जीवन ज्या प्रभूने आम्हाला दिलेलं आहे, खरोखर त्या जीवनामध्ये माझ्या प्रत्येक जीवनामधून प्रभूला आनंद होत आहे का, याची खात्री बाळगणं किती गरजेचं आहे. जर आमचं जीवन एका फुलाप्रमाणे फुलणार असं आहे, परंतु ते फुललेल्या जीवनावरून जो वारा आहे, जो संकट आहे, त्या प्रत्येक संकटाला आम्हाला सामोरं जाणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून यशामध्ये याचा 28 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये देखील म्हटलेलं आहे, मनुष्य किती फुलला तरी यशा म्हणतो, जे कोमळणारे फुल आहे त्याचा समूह नाश हा ठरलेला आहे, त्याचा नाश होणार आहे. प्रत्येकाचा नाश हा ठरलेला आहे. परंतु आम्ही त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया की ज्या नाशापासून त्या प्रभूने आम्हाला अलिप्त केलेलं आहे, आम्हाला वेगळं केलेलं आहे आणि त्याच्या चरणाजवळ आम्हा प्रत्येकाला बसण्याची एक सुवर्ण संधी दिलेली आहे. यशा म्हणतो, जे कोमजणारे फूल आहे त्याचा समूळ नाश हा होणार आहे. नाश हा ठरलेला प्रियानो, परंतु तो नाश आमचा होऊ नये म्हणून प्रभूने सुवेळी येऊन आमची सुटका केलेली आहे. आम्ही कोण, आम्ही कुठले परके परराष्ट्रीय लोक होतो, आम्ही वनातील फुलाप्रमाणे होतो, आमचं सत्वर निघून जाणारे आम्ही अशी लोक होतो. वारा आला म्हणजे आमचं जीवन नाहीशे होणार होतं. वारा हा आमच्यावर येणारं संकट आहे, सैतानाचा घाला आहे. परंतु प्रभूने खरोखर आमचं जीवन एक सुरक्षित ठेवलेलं आहे. आमचं जीवन असुरक्षित नाही, आमचं जीवन सुरक्षित आहे. आणि कधी आमचं सुरक्षित जीवन होतं, ज्या दिवशी आमचं जीवन, आमचं आयुष्य आम्ही प्रभूच्या स्वाधीन करतो. आणि म्हणून म्हटल्याप्रमाणे प्रियानो, ह्या जगाचे बाह्यरूप जलायस जाणार आहे. एक दिवस हे जग जळून भस्म होणार आहे. मग सजीव निर्जीव सर्वांची स्थिती अग्निमय होणार आहे. आणि खरोखर करिंदकराच्या या 7व्या अध्याय आणि 31 वचनामध्ये प्रमाणे म्हणल्याप्रमाणे या जगाचे बाह्य रूप लयास जाणार आहे आणि ह्या जगाचा नाश होणार आहे. परंतु आज विचार करणं गरजेचं आहे, त्या फुलाप्रमाणे माझं जीवन आहे का, त्या जगातील फुलाप्रमाणे मी फुलतोय का, आणि किती दिवस मी फुलणार आहे, माझ्या फुलाचा सुगंध हा किती दिवस असणार आहे. प्रिय विचार करणं किती गरजेचं आहे. आज बऱ्याच लोकांना, आज बऱ्याच माणसांना मोह होत आहे, अहंकार होत आहे. प्रियानो, हा अहंकार आमच्यामध्ये नसो याकरिता आम्ही प्रभूला प्रार्थना करणं किती गरजेचं आहे. विचार करूया, जीवन जगत असताना माझ्या जीवनात, माझ्या प्रभूसाठी, माझ्या आयुष्यातून, माझ्या कुटुंबातून, माझ्या कामातून, माझ्या बळातून, माझ्या मेहनतीतून, माझ्या संपत्तीतून प्रभूला किती उपयोग होत आहे, किती विचार करणं गरजेचं आहे. प्रियानो, आमचं जीवन हे क्षणभंगूर आहे. पुन्हा एक वेळेस त्या मानवाच्या फुलाप्रमाणे फुललेले आमचं जीवन आहे. या जीवनाचा नाश हा ठरलेला आहे. प्रियानो, परंतु जगत असणाऱ्या जीवनामधून, माझ्या जीवनातून
प्रभूला, किती योग्य ते मी प्रभूला धन्यवाद देत आहे, किती योग्य ते प्रभूचं मी काम करीत आहे, किती योग्य ते प्रभूच्या कामासाठी माझ्या या सर्व गोष्टीतून उपयोग होत आहे, याचाही विचार करणं किती गरजेचं आहे. आणि नसल्याचाच विचार करणं देखील फार गरजेचं आहे. एक दिवस वारा येणार आहे, हा वारा घालणार आहे आणि संपूर्ण असणार हे जे आमचं आयुष्य आहे हे उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून किती विचार करणे गरजेचे आहे. आणि म्हणून मानव प्राण्याचे आयुष्य गवतासारखे आहे, वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. आणि खरोखर आमचं जीवन एक गवतासारखं आहे. गवताची उपमा त्याला दिलेली आहे. आणि पुन्हा एकदा त्या गवताकडे विचार करणं किती गरजेचं आहे. आणि खाली म्हटलेलं आहे की वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो. आज आमच्या जीवनाचा आज थोडासा विचार करणं किती गरजेचं आहे. माझं जीवन जे फुलाप्रमाणे फुलत आहे का? माझ्या जीवनामध्ये कुठेतरी अहंकार आहे का? माझ्या जीवनामध्ये कुठेतरी राग आहे का? आणि हा राग आणि अहंकार एक दिवस संपणार आहे. आणि म्हणून मी आज हे माझं उरवलेलं आयुष्य मी प्रभूला देण्याकरिता आज मी समोर येत आहे का? आज हे आमच्या जीवनाशी तुलना करीत आहे. हे वचन वारा गेला म्हणजे पुन्हा कधीही तिथे संबंध येत नाही. प्रियानो, आमचं जीवन हे आम्हाला पुन्हा पुन्हा भेटणार नाही. ज्या प्रभूने आम्हाला जीवन दिलेलं आहे, या जीवनामधून प्रभू करता, प्रभूच्या आनंदाकरिता, प्रभूच्या धन्यवादाकरिता या जीवनाचा उपयोग होत आहे का, याचा विचार करणं किती गरजेचं आहे. आणि म्हणून म्हटलं, वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही. वारा मी पाहतो असं म्हटलेलं आहे, वारा त्या फुलावून जर गेला तर त्याचा नाश होतो आणि पुन्हा त्या ठिकाणाशी पुन्हा कधी संबंध येत नाही. आमचं जीवन हे उर्वरित जे जीवन आहे हे प्रभूच्या कामाकरिता, प्रभूच्या सेवेकरिता आम्ही घालवणार का? आणि खरोखर आमच्या जीवनाशी तुलवा एका गवताप्रमाणे, एका फुलाप्रमाणे इथं दाविदाने केलेली आहे. आणि म्हणून खरोखर आमचं जीवन जे आहे हे जीवन संपणार आहे. पण ज्या प्रभूने आम्हाला हे जे जीवन दिलेलं आहे याचं आयुष्य मान काय आम्हाला प्रत्येकाला ठाऊक नाही. परंतु हे जे आयुष्य त्याने आम्हाला दिलेलं आहे, या आयुष्यामध्ये आम्ही त्याच्या सेवेकरिता उर्वरित आयुष्य जे आहे त्याचा उपयोग करणार आहोत का? नाहीतर मग आमचं जीवन जगत असताना म्हटल्याप्रमाणे की ज्ञान, मान, नाव आणि मोठेपणा, धन, संपत्ती, बळ, काम व जे सर्व काही माझ्याकडे आहे त्या सर्वांचा उपयोग ज्याने मला जे अनमोल दिलेलं आहे, जे जीवन मला त्याने दिलेले आहे, त्या प्रभूसाठी माझ्या जीवनातून, माझ्या दररोजच्या जीवनातून त्याचा उपयोग होतोय का, याचाही विचार किती करणं गरजेचं आहे. आणि पहिलं कोरिन्थ्याचा 7वा अध्याय आणि वचन 31 मध्ये म्हटल्याप्रमाणे या जगाचे बाह्य रूप लयास जात आहे. आणि खरोखर या जगाचा विचार करणं प्रियानो किती गरजेचं आहे. आणि हे जग एक दिवस जळून भस्म होणार आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे, मग सजीव निर्जीव सर्वांची स्थिती अग्निमय होणार आहे. किती भयंकर या जगामध्ये अनेक गोष्टीला मला सामोरं जावं लागणार आहे. आमच्यावर प्रभूची दया आहे की थोडा वेळ या सकाळच्या प्रभातीच्या मननाकरिता त्याने आम्हास त्याच्या चरणाजवळ घेतलेला आहे. आणि खरोखर आमच्यावर त्याची दया आहे. आणि वचन 17 मध्ये म्हटल्याप्रमाणे स्तोत्रसंहिता अध्यक्ष 3 वचन 17, परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते. आणि खरोखर त्याची दया धरणाऱ्यावर त्याचे भय धरणाऱ्यावर त्याची दया युगानुयुग असते. आणि आमच्यावर त्याची दया आहे. आणि म्हणून आम्ही खुडलो नाही, आम्ही संपलो नाही. आमच्यावर किती भयंकर प्रकारचा वारा आला, म्हणजे किती प्रकारचे भयंकर संकट आमच्यावर आलेत. अनेक परिस्थितीमध्ये प्रभूने आमचा हात सोडला नाही. आम्हाला ठामपणे त्याने साथ दिली, आमच्या जवळ तो राहिला. खरोखर आमची प्रार्थना त्याने ऐकली, आमचा आक्रोश त्याने ऐकला. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने आम्हाला धीर दिला. आणि खरोखर परंतु परमेश्वराची दया त्याच्यावर भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते. आणि खरोखर त्याची दया प्रियानो आमच्यावर आहे. आणि ती एक दिवसासाठी नाही, 2 दिवसासाठी नाही, ती युगानुयुगाकरिता आहे, ती सार्वकालिक जीवनाकरिता त्याची दया आमच्यावर आहे. आणि आज त्याच्या दयेने आम्ही जिवंत आहोत. तर आमचं जीवन हे सुरक्षित नाहीये, असुरक्षित ठिकाणी आहे. कारण हे जग
हे लयास जाणार आहे, हे जग संपणार आहे. आणि या भयंकर जगामध्ये, या भयंकर लोकांमध्ये आणि या प्रत्येक आमच्या डोळ्याने दिसणाऱ्या प्रत्येक मोहाच्या गोष्टीमध्ये त्याने आम्हाला ठेवलेलं आहे. परंतु त्याने आमचे विचार हे बदललेले आहे, त्याने आमची मनस्थिती बदललेली आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये तो आम्हाला सांभाळतो. आजही त्या उत्पत्तीमध्ये त्या हवा आदामाचं जी गोष्ट आहे ती आज आमच्या डोळ्यासमोर आहे. त्या हवाबाईला ते फळ खाण्यास मोहक वाटलेलं आहे आणि मोहक वाटलेल्या फळाने तिच्या जीवनाशी घातक असं केलेलं आहे. देवाच्या आशीर्वादापासून, देवाच्या सहवासापासून आदाम आणि हवा आम्ही पाहतो त्या एदेन बागेच्या बाहेर काढून लावलेलं आहे. प्रेरणो, आमच्या जगत जगत हे जीवन जगत असताना अनेक गोष्टी आमच्या देखील मोहक आहे. बऱ्याच गोष्टी आम्हाला आवडतात, परंतु त्या प्रत्येक आवडणाऱ्या गोष्टीपासून प्रभू आम्हाला सावध करतो. या मननामध्ये प्रभू आम्हाला त्या गोष्टीचं मनन करण्यास लावतो, भाग पाडतो आणि प्रत्येक गोष्टीपासून तो आम्हाला सांभाळतो. आणि याही देखील गोष्टीपासून म्हणजे या वनातील फुलाप्रमाणे या फुलणाऱ्या जीवनातून देखील आमचं जीवन प्रभूने एक सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे मंडळीमध्ये त्याने आमचे पावलं स्थिर केलेलं आहे. हे आमचं जीवन जे आहे एक उद्ध्वस्त झालेलं जीवन होतं. या जीवनामध्ये अहंकार, गर्व, बऱ्याच काही गोष्टी भरलेल्या होत्या आणि या बऱ्याच गोष्टी प्रभूने आमच्या जीवनातून काढलेल्या आहे. त्या प्रिय प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देऊ आणि त्याचे आभार मानू. पुन्हा एकदा त्या वचनाकडे आम्ही जाऊया. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते. आणि खरोखर आम्ही प्रभूचे आभार मानू की आमच्याहून वारा गेला नाही, आम्ही मेलो नाही, आम्ही जिवंत आहोत. ही प्रभूची आमच्यावर दया आहे, कृपा आहे. किती वेळेस जर आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद दिले फारसे ते कमी आहेत. कारण एवढी मोठी कृपा आणि एवढी मोठी दया त्याने आमच्यावर केलेली आहे. कारण वनातील फुलाप्रमाणे आम्ही फुललेलं आमचं जीवन होतं आणि ह्या जीवनाला सांभाळणाऱ्या प्रभूला आम्ही लाख लाख धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया. आणि खरोखर वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणीशी पुन्हा संबंध येत नाही. संपणारं ही जीवन होतं. त्या संपणाऱ्या जीवनाला प्रभूने धीर एक आधार दिला. त्याबद्दल आम्ही प्रभूचे आभार मानूया. आणि स्तोत्र संहिता अध्याय 39 आणि वचन 4 मध्ये म्हटल्याप्रमाणे, हे परमेश्वरा, मी वाचतो, स्तोत्र संहिता अध्याय 39 आणि वचन 4 मी वाचतो. हे परमेश्वरा, माझा अंत का केव्हा आहे व माझे आयुष्यमान किती आहे हे मला समजू दे. म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला कळेल. आणि खरोखर इथे असं म्हटलेलं आहे, मी किती नश्वर आहे हे मला कळेल. हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे आणि खरोखर माझा अंतकाळ केव्हा आहे व माझे आयुष्यमान किती आहे. प्रियानो, कोण आहे त्याला आपलं आयुष्यमान माहित आहे. हे सर्व आयुष्यमान आमच्या प्रभूला माहिती आहे. आणि तो म्हणत आहे, म्हणजे मी किती नश्वर आहे, किती कमजोर आहे, किती कमी आहे व किती नाशवंत आहे हे मला कळेल. आज आम्हाला किती कळणं किती गरजेचं आहे. आज आम्हाला समजणं किती गरजेचं आहे प्रभू. आज आम्ही प्रभूला म्हणूया, प्रभू, मी नश्वर किती आहे, माझं आयुष्यमान किती आहे, मला समजू दे, मला कळू दे. आज ही विनंती, प्रार्थना आम्ही प्रभूला केली पाहिजे. हे संपणारं जीवन आमचं आहे, हे नाशवंत जीवन आमचं आहे. जो आम्हाला दिलेला आत्मा आहे सदा सार्वकालिकरिता याचा प्रभूला उपयोग होण्याकरिता आज आम्ही प्रभूला म्हणूया, हे परमेश्वरा, माझा अंतकाळ केव्हा आहे व माझे आयुष्यमान किती आहे हे मला समजू दे. आणि म्हणजे मी किती नश्वर आहे हे मला समजेल. प्रियानो, आमचं हे जे जीवन आहे हे आमचं जीवन क्षणभंगूर आहे. हे आमचं जीवन जे आहे हे संपणारं जीवन आहे. हे रानातील फुलाप्रमाणे हे जीवन आहे. यावरून वारा गेला म्हणजे हे नाहीसे होणारे जीवन आहे आणि पुन्हा त्याचा कुठेही संबंध येणार नाही. जे आम्हाला हे अनमोल जीवन ज्या प्रभूने दिलेलं आहे, या जीवनामध्ये आम्ही प्रभू करिता आज चांगल्या चांगल्या गोष्टीमधून प्रभूला धन्यवाद देण्याकरिता आमच्या जीवनाचा उपयोग करूया, नाहीतर विचार करूया. आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टीमधून माझ्या प्रभू करिता उपयोग होत नाही. आमच्या जीवनामधून प्रभूला धन्यवाद देणं फारसं कमी झालेलं आहे. आणि म्हणून या थोड्याशा या फुलाप्रमाणे जीवनाकडे आज डोकावून पाहूया की आमचं जीवन एका फुलाप्रमाणे आहे, एका गवता समान आहे. आणि खरोखर जे जीवन प्रभूने आम्हाला जे चांगलं उत्तम जे जीवन दिलेलं आहे, या जीवनामधून आज आम्ही सर्वजण
प्रभूचं गौरव करूया. एक शेवटचं वचन वाचूया. यशायाचा 40वा अध्याय आणि वचन 8 मध्ये म्हटल्याप्रमाणे पहा, गवत सुकते, फुल कोमसते, पण आमच्या देवाचे वचन सर्व कायम राहते. आणि पहा, गवत सुकते, फुल कोमसते, पण आमच्या प्रभूचे वचन सर्व काळ कायम राहते. आज हे जे वचन आहे हे कायम टिकणार असं वचन आहे. हे जे फूल आहे, या फुलाला म्हटलेलं आहे हे फुल कोमजणार आहे. हे जे गवत आहे हे गवत सुकणार आहे, हे संपणार आहे. पण देवाचं जे वचन आहे हे सर्व काळ टिकणार असं आहे. आणि हे वचन प्रभूने माझ्या स्वाधीन केलेलं आहे. हे प्रभूचं वचन आज माझ्या घरामध्ये आहे. आज हे प्रभूचं वचन आज माझ्या अंतःकरणामध्ये आहे. प्रियानो, आज विचार करूया, हे माझं जे जीवन आहे हे संपणारं जीवन आहे, पण देवबाबाचे वचन जे सोन्यापेक्षा श्रेष्ठ आहे, जे मोहळातून पाजणाऱ्या मधापेक्षा गोड आहे, हे सर्व काळ टिकणार आहे. आणि हे देवबापाचं वाचन वाचण्याकरिता देवाने आम्हास त्याच्या या सकाळच्या पहरी, या प्रभातीच्या सकाळच्या मननाकरिता याच्या सहवासात त्याने घेतलेला आहे. त्याबद्दल आम्ही प्रभूचे आभार मानूया. सुंदरसं वचन सांगण्यासाठी देवाने सहाय्य केलं, सुंदरसं वचन ऐकण्यासाठी देखील देवाने सहाय्य केलं. त्याबद्दल प्रभूचे आभार मानूया. एकच गोष्ट सांगेल की आमचं जीवन एका फुलाप्रमाणे आहे, आमचं जीवन एका गवताप्रमाणे आहे. आणि हे गवत हे संपणार आहे, हे फूल देखील कोमजणार आहे, आणि याचा समूळ हा नाश ठरलेला आहे. परंतु जे उर्वरित आयुष्य प्रभूने आम्हाला दिलेलं आहे, त्या उर्वरित आयुष्यामध्ये आमच्यामधून देवाचा किती उपयोग होत आहे याचा विचार करणं किती गरजेचं आहे. आणि खरोखर सुंदरचं वचन सांगण्यासाठी देवाने सहाय्य केलं, त्याबद्दल मी प्रभूचे आभार मानतो.